धनंजय मुंडे साहेब हे आमच्या पक्षाचे ज्येष्ठ नेते आहेत. मी पहिल्यांदा जेव्हा निवडून आलो होतो तेव्हा त्यांनी पहिलं अधिवेशन जेव्हा नागपूरला झालं तेव्हा आम्ही सर्व पहिल्यांदा निवडून आलेल्या आमदारांना त्यांनी मार्गदर्शन घेऊन एक कार्यशाळासारखं आम्हाला त्यांनी मार्गदर्शन केलेलं आहे तिथं. म्हणून ज्येष्ठ नेते आहेत, आमच्या मनात त्यांचा आदर आहे आणि पक्षश्रेष्ठी जर त्यांच्याबद्दल विचार करत असेल तर मी स्वागत करू त्याचं. एकीकडे पाहिलं तर आता जर प्रॉपरचा विचार केला तर या ठिकाणी मुंडे जे दिवंगत गोपीनाथराव मुंडे असतील, पंकजा मुंडे असतील, त्यांचे खंदे समर्थक म्हणून राजाभाऊ मुंडे, बाबरी मुंडेंकडे पाहिलं जात होतं. मात्र ते आता आपल्या गटात सामील होत आहेत. मोठी ताकद आपल्या सोबत येते. काय वाटते? तुम्ही लोकसभेची निवडणूक झाली आणि विधानसभेची झाली तेव्हा राणे साहेब असतील, त्यांचा मुलगा असेल तो भाजपमध्ये होता, मग नंतर शिवसेनेतून तिकीट दिली. म्हणून माझं मत आहे की याला महत्व नाही, तुम्हाला तुमचं स्थानिक राजकारण काय आहे, काय फायद्याचं आहे त्याला महत्व आहे आणि महायुतीतच काम करायचं आहे. म्हणून मला नाही वाटत नाही त्याच्यात बदल होईल. ताकद वाढणार आहे का? आता गट आणि तट नाही आहे, महायुती म्हणून काम करतोय तिथे. आपल्याला सर्वांना अधिकार आहे आपल्या पक्षाला वाढवण्याचा.